येऊ का? जातोय ना? हा आलं प्रेशरला आलं आता. बघितलं पण अंदाज येत नाहीये ना काठीने. तोंडाला नाही कचरा. पाऊस जोरात आहे ना. एकच आहे. कुठे तुला बाहेरून कळलं होलंय काय? नाहीये. अच्छा. तिथे झाडाच्या ह्याच्यातून पाणी भरलंय. झाडांच्या ह्याच्यातून पाणी भरलंय. हे झालं तुपलं ते नाही ना. रात्रभर आहे ना चालू पाऊस. मी व्हिडिओ करण्यासाठी बाहेर आले खरी. बघते ते हे चालला इकडे ना. खड्डा बघ केवढा केलाय वारुळला. मुंबईला पण चालू आलं. कोकणात पावसाचा धुमाकूळ. बारीक पाहिजे होती. पाणी गिरायचं. पावसामुळे ना ही या साईडची भिंत तुटल्या गेले. आता सकाळी येऊन बाहेर बघितलं कारण ना डोंगरातलं सगळं पाणी इथून येत आहे बघा. झरे सुटलेले तिथे. सगळी माती खाली ढसळले. दोन हे वर्कर छत्री. छत्री वर्कर. बापरे आम्ही म्हणजे इथून आहात. मी पण माती इथे घातली. असली झाला ते मामा. मामा
बस आता ही दिशा बदलली. तशी ती पण केली असती ना. तो नाही ना ते तो तिकडचं पाणी जातो तिकडे. खूप पाऊस आहे अजून आणि आम्ही निघालो आहोत आता मार्केटमध्ये. मुलं तिथे कमानीजवळ उभे आहेत. एखादी ऑटो मिळाली की पटकन सांगतील, मम्मी लगेच जाईल. कारण छत्र्यांचा प्रॉब्लेम होतोय. ती दोघंही 2 छत्र्या घेऊन तिकडे उभे आहेत. रिक्षा आली की मी जाईल इथून पटकन. सकाळी नाही ते अंगणात भरपूर पाणी होतं भरलेलं एवढ्या पूर्ण भागामध्ये. आणि तिथे समोर बघताय ना तर तिथली ती माती आहे ना सगळी डोंगरातली खाली आलेली आहे. ते आता बघू बंटी बुधवारी आल्यावर काय करता येईल ते. सतत चालूच आहे आज पाऊस. आणि उद्या आहे अमावस्या, नाही सॉरी आत्ता आहे 12:15 12:30 आय थिंक चालू होईल. आणि मग तसंच मला वाटतं पावसाला जोर पण असेल. काल रात्री पाणी भरपूर भरून ठेवलेलं त्याच्यामुळे बाहेर जायचा प्रश्न नाही आहे. पण आज बटाटे वडे करायचं मेनू ठरलं आहे कारण छान पाऊस आहे. त्याच्यामुळे घरात तर भजी आणि वडापाव झालाच पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे खास करून पाव वाढायला. म्हणजे अजून फिक्स नाही केलं आहे पण वडा मिसळ आणि पाव असं ठरलेलं आहे. तर दीदी आले. काय झालं दीदी? नाही चल ये. ठेव आई घेऊन जाईल. चल छत्री आण. एक पण रिक्षा आली पण नाही गेली पण. मग अशी गेली तुमच्यामुळे. गेली म्हणजे त्या साईडला गेली की या तिकडे गेलेली रिटर्न आली परत लगेच. मग आपल्या वाडीमध्येच गेली असेल बहुतेक. नाही मला भिजवतेस तू पकडशील का? सोड. एवढे दिवस मार्केटमधले मी तुम्हाला हे दाखवलेले व्हिडिओ. आणि आज ना पावसामुळे किती काय पाणी भरताना मार्केटमध्ये दाखवलेला ते आज कळेल. किती पावसामुळे प्रॉब्लेम होतो ते इथे बघा रोडला पाणी एवढं आलेलं आहे. हो नदी भरली असेल. त्या नदी नाही ती नाला आहे तो. चालत जायचं. ये पकड चल ये. मी बॅग क्रॉस करते माझी. आई शपथ एक नंबर. मम्मी काय पाऊस कोण? हा पावसामुळे ना माझ्या पूर्ण शूजची वाट लागली. ह्याच्यात ना सगळं पाणी गेलेलं आहे. आता हा मस्त धुणार आणि मुंबईला जाऊन सुकवणार. कारण हा ना असं म्हणतात की आज चक्रीवादळ येणार आहे कोकण रायगड साईडला. त्याच्यामुळे हा पाऊस कंटिन्यू चालू आहे. पण 2 दिवस अजून पडेल नंतर मग ऊन पडेल असं इथे म्हणतायत. आता बघू. तोपर्यंत 2 दिवसानंतर आम्ही मुंबईला जाऊ. मग काय तोपर्यंत हे शूज छान असे सुकवून ठेवेल. मग हा पाणीच पाणी आहे. हा कशाला?
तुझं आहे ना, आपण नेक्स्ट टाइम केदारनाथला गेलेलो ना, ते आणूया. पुढच्या वर्षी येऊ ना आपण तेव्हा. ओके. माहिती असतं तर आपण सगळंच आणलं असतं ना. रेनकोट आणलं असतं, स्वेटर आणले असते, छत्र्या आणल्या असत्या. जागे जागेवर पाणी भरलेलं दिसतंय. आता कळेल पुढची सिच्युएशन काय आहे ती. हा, येताना घेऊया. हा, पण आता कुठे घेणार उचलून? येताना घेऊया. हे पण नाले भरले. हे कुठेही कचरा टाकतात. हे बघा. हे हा मैदान ब तलाव झालाय. असाच पाऊस जर मुंबईला कंटिन्यू असता ना, तर आतापर्यंत मुंबई भरली असती. गावच्या ठिकाणी तसं टेन्शन नाहीये. 24 तास पाऊस मुसळधार पडला ना तरी नद्या नाले वगैरे भरून वाहतील, पण असं पाणी हा प्रकार असं भरत नाहीये. हा, ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे आम्ही ह्याच रस्त्याने असं चालत जाताना वगैरे व्हिडिओ केलेले आहेत, पण तेव्हा सगळं कोरडं होतं. आता ही पावसातली पहिली व्हिडिओ अशी आहे जे मी तुम्हाला दाखवत आहे. आणि बघा, रिक्षा इथून भेटली ना तरी चालेल, रिक्षाने जाता येईल. हे बघ, रिक्षा एक आले. दीदी ओ नटराज नाक्यावर चालला आहेत काय? चल, येताना भेटली तर ठीक आहे, नाही ती पुढे गेले त्याच्यात बघूया. शेतात पण पाणी भरलेलं आहे लोकांच्या. हा, ओ गॉड. नाही रिक्षा. हा जो सीन आहे ना, जो पावसाळ्यात बघायला मिळतो वॉटरफॉलचा,
तो आता मे महिन्यातच बघायला कोकणात भेटत आहे. रात्र दिवस पाऊस पडतो. मग पाऊस रात्रभर चालू आहे. 10 वाजता. इथे बघू ना खाली असा हात लावून. बेडकांचा आवाज आहे मला वाटतं. हा एवढा मोठा आवाज बेडकांचा. इथे मासे असतात. मासे असतात. ते बघ कोणता तरी पक्षी आहे. रॅबिट मोठा होता. मासा नाहीये. तर आता आलो आहोत आम्ही दापोली मार्केटच्या इथे. कब्रस्तान आहे हा. ह्याच्या बाजूला पुढे गेलो की मार्केट चालू होतो. तर साधारण 20 मिनिटं लागतातच. आता पाऊस आहे पण तरी नाही आपण 15-20 मिनिटं झालो ना इथे. जास्त वेळ नाही लागलाय. जागे जागेवर खड्डे आहेत ना. खड्ड्यांमुळे पाणी खूप भरलेलं आहे. हा तर जास्त काय खरेदी करणार नाही. लगेच घेणार आणि पटकन निघणार आहोत. थोडासा गारवा वाटतोय. सगळे वडापाव खाऊ शकतात. पाऊस चालू झाला. चला इकडे या. बस झालं. काय आली आली. हा बघा पाऊस केवढा भरलेला इथे. माय गॉड. खूप सारासा पाऊस पडणार आहे आता. मी ना मोबाईल आधी चार्जिंगला लावते कारण डाऊट आहे लाईट जायची. नाही त्याच्यात नाही टाकता येणार. अय्या ते झाड का असं तेवढं पडणार ते. आई आत्तू मला नाही दिला अर्णवने. काय आहे वडला पाव. पाव कुठे आतू ते झाड बघ गेलं ओव्याचं. कोणी
पूर्ण घे बघ. मिरची ना हा नाही की मिरची हा नुसतं खातो येतो इथे खा. मग अशी एक प्लेट बोलले मी चिक चिक चिक